प्रसंग आहे। ज्या वेळेला माझे चोकोबऱ्या वारीला निघाले त्यावेळेला मात्र माझ्या चोकोबऱ्या वारीला निघाले, पण चोकोबऱ्यांची पत्नी 9 महिने 9 दिवस पूर्ण झाली होती। चोकोबऱ्या वारीला निघाले त्यावेळेला पत्नीने सांगितलं, स्वामी वारीला जातातच आडकाठी टाकणार मी नाही, कारण का धर्माचं कार्य आहे। तुकोबराय पुन्हा इकडं म्हणतात, तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साये गातली अभय नरक जाणे, मला काही नरकात जायचं नाही, तुम्ही वारीला जा, पण मात्र आता माझे 9 महिने 9 दिवस झाले, मला आता माझ्यासोबत कोणीतरी महिला असावी। मग एक काम करा म्हटलं, जाता जाता तुमच्या बहिणीला माझ्या ताईला निरोप सांगा आणि माझ्याकडे यायला सांगा। चोकोबराय वारीला जात असताना चोकोबरायांची अवस्था अशी होती, आसो आयसा कोटे आठवची नाही। चोकोबराय वारीला गेले, वारीला जात असताना चोकोबरायला आठवण राहिली नामचिंतनामध्ये। कसं नामचिंतन करत होते, तेही मृदुंग लावत होते, पण कुठला लावत होते, ते मृदुंग लावत होते, नामचिंतन करत होते। नामचिंतन करता करता मात्र खरोखर माझे चोकोबराय असे चिंतन करत होते, नामचिंतन करत होते की भगवान परमात्मा त्यांच्या मागे पुढे उभा राहत होता। मग मागे पुढे उभा राहत होते, मग नेमकं चिंतन कसं करत होते, एक गाऊ आम्ही, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, 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 आम्ही काचे काम नाही आता, आम्ही काचे काम नाही आता, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा सुषमा सुतारा, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा सुषमा आम्ही काचे काम नाही आता, आम्ही काचे काम नाही आता, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा तुझ्या मागोतारा, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा तुझ्या मागोतारा। असं चिंतन ते करत होते, मृदुंग लावत होते, लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष शव ब्रह्मरस आवडीने। आपल्याला नाना आपलं किती वाजता येणार आहे, नाना येपर्यंत चालू ठेवा म्हणे, म्हणलं वाजू द्या, मला काय अडचण नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, विठ्ठल विठ्ठल। जगद्गुरु तुकोबराय म्हणले, लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल, पत्ते नाम विठोबाचे अनेक वाचे नशिवी। असं भजन मात्र चोकोबराय करत होते, वारीला गेले, आठवण राहिली नाही, आठवण राहिली नाही। मात्र ज्या वेळेला चोकोबरायांच्या पत्नीच्या पोटामध्ये दुखायला लागलं त्यावेळेला माझ्या पांडुरंग परमात्म्याने विटेवून उडी टाकली, जगदंबा चोखोबाची बहीण झालं तरंगरा, चोखोबाची बहीण झालं तरंगर, चोखोबाची बहीण झालं तरंगर, चोखोबाची बहीण झालं तरंगर, चोखोबाची बहीण
पत्नीच्या पोटामध्ये दुखायला लागलं त्यावेळेला दारामध्ये येऊन थाप टाकली. चोकोबाची बहीण झाला शरंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. आवाज दिला आणि चोकोबारायांच्या पत्नीचं मात्र बाळंतपण केलं. नवे नवे इकडं चोकोबाराय पौर्णिमेचा काला झाला, चोकोबाराय घरी येणार. त्यावेळेला मात्र माझ्या देवाने सांगितलं, चोकोबारायांच्या बहिणीच्या रूपातला माझा पांडुरंग परमात्मा म्हणतो, वहिनी जाते बरं मी आता. मी सरकी बी नुसतं लावून दिलं, आता मात्र माझी पेरणी पांगली असेल, माझं शेतामध्ये कामं पांगली असतील. त्यावेळेला महिला मंडळ आपल्याकडे एक पद्धत आहे, बाळंतपणासाठी बहीण येऊ द्या, ननंदबाई येऊ द्या, आई येऊ द्या, काकी येऊ द्या, मामी मावशी कोणी येऊ द्या, पण तिला मात्र चोळी बांगडी केल्याशिवाय आपण वाटे लावत नाही. ती चाट मात्र चोकोबारायांच्या पत्नीनं पकडली. म्हटले, ताईसाहेब तुम्ही आल्यावर माझ्या आईने सुद्धा माझी एवढी सेवा केली नसती, एवढी तुम्ही सेवा केली. होता कोण? परमात्मा. त्याचे प्रिय आहे महाराज, तुम्ही त्याला आई म्हटलं, तो आई म्हणून वय देत असतो. मग ज्या वेळेला म्हटले तुम्ही थांबा आता, इतक्या तुमचे भाऊ येतीलच, चोळी बांगडी काहीतरी घ्या, तसं जाऊ नका. पण मात्र चोकोबाराय जवळजवळ येतात आणि माझे पांडुरंग परमात्मा गुप्त झाला. पण मला एकच सांगायचं होतं, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, हा काहीच साकडे पडून दे विठ्ठल. त्या परमात्म्याचा प्रीत आहे. आई म्हटलं तर आई म्हणून आवाज देतो. जनाबाईला एक वेळेस काम पडलं. जनाबाई आंघोळीला बसल्या होत्या, पाणी गरम झालं होतं. गरम पाण्यात थंड पाणी टाकणं म्हणजे विसान घालणं. त्यावेळेला मात्र जनाबाईनं आवाज दिला, मला कोणीच नाही, मला कोणीच नाही माझ्या पांडुरंगाशिवाय, आणि आता हाक तरी कुणाला मारायची. त्यावेळेला माझ्या जनाबाईनं आवाज दिला, ये ग विठाबाईन माझे पंढरीचे आई, ये ग पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, पंढरीचे आई माझे पंढरीचे आई, पंढरीचे आई माझे पंढरीचे आई, पंढरीचे आई माझे पंढरीचे आई, ये ग बाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आवाज दिला, ये ग विठाबाईन माझे पंढरीचे आई. आई एकटीच येऊ नको, अगं मला पाणी गरम झालंय, त्याच्यामध्ये इसन घालायचंय. मग भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा, ये ग विठाबाईन माझे पंढरीचे आई. त्यावेळेला माझा परमात्मा आईच्या रूपामध्ये आला बरं. आणि आईच्या रूपात आला, नुसती आंघोळ घातली नाही, नुसतं गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकलं नाही, इसान घातलं नाही, तर काय केलं, हाती घेऊन आलोनी डोही चोळे चक्रपाणी. जनाबाईची डोही चोळली, आंघोळ घातली, मग जनाबाईनं गप्प बसायला पाहिजे होतं की नाही. जनाबाई अख्खा खंडाळ्या गावामध्ये सांगत सुटली. काय सांगते जनाबाई? जनी सांगे सर्व लोका नाऊ गाली माझा सका. आणि ही बातमी आई रुक्मिणीच्या कानी गेली. त्यावेळेला माता रुक्मिणी म्हणते, देवा अहो तुम्ही ब्रह्मांडाचे धनी, ती दासी जनी तिची येणी पण शोभत का म्हटलं तुम्हाला. त्यावेळेला माझ्या भगवंतानी सांगावं, देव म्हणती रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली येणी. असा देव अवतार घेतो, कधी देवी होतो तर कधी देव होतो विठ्ठल. तुम्ही म्हणाल देव आणि देवी नामन चिंतन सांगू राहिली, आम्हाला काही हसवते का नाही. खरंच माझ्या कीर्तनाला यायचं असेल, हसाच्या हिशोबाने येऊच नका, मी नेहमी सांगत असते. तुम्हाला हसायचं असेल ना, मग चला हवा येऊ द्या कार्यक्रम बघायचा. कुठला कार्यक्रम बघायचा? चला. हो, त्याचे तिथं हसायला मिळतं. अहो कीर्तन हसण्यासाठी नसतं, कीर्तन हसून फसणे नाही,
तर कीर्तन म्हणजे जन्म मरणाचा फैसला आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याचा युक्ती उराया, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती उराया. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याचा युक्ती उराया, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती उराया. छान प्रमाण काय सांगितलं? भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी, दुसरं काहीच बोलायचं नाही. मग प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती उराव्या. पुन्हा तर पुढे सांगतात कसं कीर्तन पाहिजे. जने करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जे संतांच्या घरचं आहे तेच मांडलं गेलं पाहिजे. सासूनाच्या गोष्टी मलाही सांगता येत्या, सांगूनच जाते ती एखादी गोष्ट तुम्हाला, नाही का? विचार करा. आता असं झालं आम्ही एवढं कीर्तनाला फिरतोय ना, कोणी पण काय म्हणतं आम्हाला, ताई तुम्ही एवढं फिरता वैजापूर आणि संभाजीनगर इकडं तिकडं, एखादी मुलगी बघा ना. काय सांगतात? एखादी मुलगी बघा ना. असंच एका नातवाचं लग्न जमत नव्हतं, इकडून तिकडून जमलं, इकडून तिकडून जमलं. जमल्याच्या नंतर मात्र त्या घरातली आजीबाई अशा होत्या, आपल्या कुटावर जेवढी लग्न झाली तेवढी भांडल्याशी वाट लावली नाही. इथल्या आजीबाईनी बरं डोंबिवलीतल्या एवढी लग्न झाली तरी भांडल्याशी वाटच लावली नाही. त्या घरामध्ये सगळ्यांनी मीटिंग घेतली. म्हटले आजी प्रत्येक लग्नामध्ये तुम्ही मात्र भांडण केलं असेल, पण ते तेव्हा चालत होतं, आता चालत नाही. नवरदेवानी पाय धरले. म्हटले आजी माझ्या लग्नामध्ये भांडण करू नको बरं, कारण मी बघून आल्यापासून त्या मुलीला अजून पाहुणे बघायला जातात. हां जर असं तुझा स्वभाव माहिती पडला तर जायचं फिसकून. म्हटले मग नाही नाही म्हटले मी अजिबात भांडणार नाही. परत लेकाने सुनानी चुलत्या काक्याने सांगितलं आजी उन्हाळ्याचे दिवस आहे, फार ऊन पडतं, पाऊस कमी झालाय, मग तुम्ही काय करा आता लग्नाला येऊ नका, घरीच राहा. म्हातारी हो हो म्हटली. नातवाला हळद लागू दिली. म्हातारी अशी मोठ्या आवाजात बोलू लागली, हाडाच्या काड्या रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा केला, इथं जोडली बाण तिथं जोका बाण, आणि मी आणि घरी मुळीच राहणार नाही. नातू म्हटलं आजी घरी नका राहू, पण तिथं भांडण करू नका. मोठ्या दादांच्या लग्नामध्ये तुम्ही भांडण केलं, त्या लोकांना ऐकलं, तेव्हा वहिनीच्या आईबाबांनी ऐकून घेतलं, जे नाही ते आपल्याला दिलं. पण आता तसं राहिलं नाही. आता मुलगी देतात म्हणजे उपकार आहे आपल्यावर, आता भांडायचं नाही. आजी हो म्हटल्या. मग नातवाला सांगितलं. परत नातू मात्र लग्न निघलं. म्हटले आजी कमीत कमी लग्न लागेपर्यंत भांडण करू नको. ज्या वेळेला असं म्हटलं आजी हो हो म्हणत गेली. लग्न मंडपामध्ये लग्न लागेपर्यंत असा होतं सुई जर पडली तर आवाजी. एवढं शांत चित्ताने लग्न लागलं. लग्न लागलं आणि आजीचं झालं ना चालू मूळ स्वभाव जाईना. मग असं चालू आवाज आजीचं चालू झालं. या दिला नाही, त्या दिला नाही, कपाट दिला नाही, फ्रीज दिला नाही, कूलर दिला नाही, पाणी तापवायचं काय काय असतं म्हणे. मग तिला काही नाव माहीत नव्हतं, ते सुद्धा दिलं नाही. आवाज ऐकला नातवानं. म्हटले आवाज कुणाचा? आपल्या. लय मोठ्याने बोलू लागली बरं का ते. आपल्या आजीचा. आपल्याच आजीचा आवाज. म्हटलं नातू मात्र पटपट आजीकडे आला. म्हटलं आजी तुला काय सांगितलं होतं भांडण करायचं नाही? ती म्हटली येड्या तू काय म्हणाला होता? बरोबर लक्षात ठेवलं ना. लग्न लागत नाही तोपर्यंत भांडायचं नाही. आता लग्न लागलं यांच्या बापालाही घाबरायचं. बघा आजी नवीन मुलांना आताच्या पिढीला हे जमत नाही. काय भिकाऱ्यासारखं म्हटलं हे दिलं नाही ते दिलं नाही मागायचं. त्याला राग आला. म्हटलं ही गचाना बी. तिला काही ती भाषा कळली नाही. ती म्हटली तिच्या नवरदेवाच्या करवलीला विचारते इकडे काय म्हणला ग तो? म्हटले आजी तुमचा नातू म्हणतो तुम्ही जेवलात का? म्हटले असे कसे जेवण? आधी वराड गचन, मग नवरदेव नवरी गचन, मग वर बाप वर माया गचन. मी गाजली ते गचन ना तशीच बसन. मग मला सांगा अहो कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेरून उगवलो संकटी आणि येली रूपाबळे करून खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. अशी असणारी जगदंबा कधी आपल्याला कळन? हा हे कळून घेण्यासाठी हे कलियुग आहे. कसं आहे कलियुग?
ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तरा, पुत्र वैन पित्याचा वैरी सत्याला नाही थारा, भावा भावाचं वैर लागलं धन दरव्या पायी, सख्या बहिणीला भाऊबीज माहित नाही पण मेवणीला शालू घेई. पटलं हसल्या म्हणजे. ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तरा, पुत्र वैन पित्याचा वैरी सत्याला नाही तारा. विचार करा या कलियुगामध्ये जेवढ्या माझ्या कीर्तनाला तरुण मुलं बसली असतील, बाहेर ऐकत असतील, त्यांचं लग्न होणार होणार होणार. उशिरा का होईना, पैसे देऊन का होईना, लग्न होणार. का होणार नाही? केले चांगले कर्म केले फळ सुद्धा चांगलं मिळत असतं. मग विचार करा लग्न होणार सासूबाई, पण सासूबाईचा पाणी वाहून वाहून जीव जाणार. तुम्ही म्हणाला असं कसं सांगते ग? लग्न होणार म्हटले तर आनंदही झाला, पुढे मात्र दुःख दुःखच आहे. संत महात्मे सांगतात, कांता बसे आसनी माता वाय पाणी, पिता विचारा पडून राहिला विचार नाही मनी. ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तरा, पुत्र वैन पित्याचा वैरी सत्याला नाही थारा. असं एक कलियुग आहे. या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. मग खऱ्या अर्थानं मात्र या मंडळाने चांगलं नियोजन केलंय बरं का. पत्रिका बघून असं वाटतं इथं जागा मात्र किती श्रोतावर्ग असेल. चला थोडे का होत नाही पण गोड आहे. अंतकरणाचं कान करून ऐकता म्हणून मला पण असं वाटू लागलं आता की काकड आरती केल्याशिवाय जायचंच नाही का. तोपर्यंत नाना पण येत नाही वाटतं. त्यांना सांगून ठेवा काकड आरतीला सकाळी सकाळी या, नाही का. चला मग खऱ्या अर्थानं आपण मात्र काय करतो, इकडं मात्र सांगितलं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीचा साकडे पडवणे दी असा असणारा परमात्मा तुमच्यात आहे. नवे नवे तुम्हीच देव आहात. विचार करा तुम्ही कीर्तनाला आलात का तुम्हाला कोणी आणलं? बोला ना, माईक देऊ का? तुम्ही कीर्तनाला आलात का तुम्हाला कोणी आणलं? नुसताच उपवास चालला का? या काहीतरी बोला ना. तुम्हीच आल्या? किती वर्ष झाली सप्ताहाला? 4 वर्ष चालू ना. असं नका ना करू. तुम्ही आल्याच नाही, तुम्हाला आणणारा कोणीतरी होता. विचार करा, तुम्हाला आणणारा कोणीतरी आहे, मला बोलवणारा कोणीतरी आहे. तयाचे भजन चुकू नका. Bye.